36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मौजे चिखला गावातील उबाठा शिवसेनेच्या महिला उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून चिखला गावामध्ये तीव्र वाद उफाळून आलाय. या वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झालंय. गावातील महिलांमध्ये प्रचंड हाणामारी झाली. या घटनेत उबाठा शिवसेनेच्या महिला उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आल्यामुळे घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या एक दिवस अगोदर गावातील एका खुल्या जागेवर अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. मात्र ही जागा गावातील विविध सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी, विशेषतः लग्न समारंभासाठी वापरली जात असल्यामुळे पुतळा ग्रामपंचायतीच्या जागेत उभारावा अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटानं केली होती. याबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदन देण्यात आलेलं होतं. तरीही पुतळा हलवण्यात न आल्यामुळे वाद चिघळला. यामध्ये संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन दोषींवर कठोरातील कठोर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. गावामध्ये मराठ्यांची संख्या कमी असली तरी आव्हान केलंय की बुलढाणा जिल्ह्यामध्ये मराठ्यांना बसण्यास जागा राहणार नाही असं यावेळी त्यांनी सांगितलंय. येत्या 25 फेब्रुवारीपर्यंत आरोपीला अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी प्रशासनाला विनंती केली आहे. अन्यथा 25 तारखेनंतर महाराष्ट्रभर मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिलाय. या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आलाय. यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातील पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला होता. कपडे फाडून मारून आणून आमचा एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे. तरी माझी सगळ्या मराठी समाज बांधवांना विनंती, तुमच्या बहिणीसाठी तुम्ही चिखल्यामध्ये यावे म्हणून लवकरात लवकर हात जोडून विनंती माझी सगळ्या भावांना. जसे संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणात पोलिसांना काम करायचे तसे मोकळीक मिळणार. कुमार साहेबाला सुद्धा आता महादेव मुंडेच्या प्रकरणात मोकळीक आहे. तुम्हाला नुसता फोन मिळाला तरी तुम्ही एका मंत्र्याचा, आमदाराचा, आमच्या त्या खारकाट्याचा तिकडे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर, लोणार, बुलढाणा.